नमस्कार सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला आहे. तर तो कार्यकाळ संपून बरेच दिवस झालेले आहेत. एकनाथ शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस साहेब असेल, हे यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यायला तयार नाही. तुकाराम बाबा असेल, बालाजी पाटील चाकूरकर असेल आणि बाकीचे सुद्धा बरेच कर्मचारी, बरेच अधिकारी असेल, या सगळ्यांनी प्रयत्न करून सुद्धा शासन यावर काहीतरी निर्णय घ्यायला तयार नाही. त्या अनुषंगाने हे तुम्हाला जे पत्र दिसत आहे, हे निवेदन दिसत आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय मुद्दे दिलेले आहेत, आपल्याला कशा पद्धतीने पुढील पावलं उचलायचे आहे आणि कशा पद्धतीने याचे निवेदन आपल्याला जिल्हाधिकारी असेल, तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक जे अधिकारी आहेत त्यांना द्यायचं आहे. आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील ज्या प्रशिक्षणार्थ्यांना 11 महिने वेगवेगळ्या ठिकाणी जो कार्यकाळ त्यांनी केलेला आहे, तर त्या प्रशिक्षणार्थ्यांना अंशकालीन पार्ट टाइम मध्ये 10% आरक्षण मध्ये समाविष्ट करण्याबाबत हे निवेदन आहे. हे तुम्ही इथं बघू शकता, हे निवेदन आहे. तर अशा प्रत्येक जिल्ह्यामधील प्रत्येक गव्हर्नमेंटचे जेवढे पण अधिकारी आहेत, जेवढे पण ऑफिस आहेत, तिथं आपल्याला हे निवेदन द्यायचे आहे. या निवेदनामध्ये मुख्य विषय आहेत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी 11 महिने कार्यकाळ त्यांचा पूर्ण झालेला आहे, त्यांना अंशकालीन कर्मचारी म्हणून 10% आरक्षण समाविष्ट करून घ्यावं. हे मुख्यतः हा विषय या पत्राचा आहे, या निवेदनाचा आहे. बघा, आपण भरपूर दिवसापासून बघितलं की आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये हे प्रशिक्षणार्थी जुडलेले होते आणि यांना स्वतः प्रत्यक्ष कामाचा 6 महिने आणि नंतर 5 महिने असा 11 महिने कामाचा प्रत्यक्ष अनुभव सुद्धा आलेला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ते जे सर्टिफिकेट आहे, ते सर्टिफिकेट वाटप झालेलं आहे का? बऱ्याच ठिकाणी सर्टिफिकेट वगैरे ऑनलाईन सुद्धा डाउनलोड करता येत नाही आणि वाटप सुद्धा झालेलं नाही. जसं की त्यांनी सांगितलेलं होतं की जे तुम्ही 11 महिने काम केलं, त्या 11 महिन्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट, जे तुम्ही काम केलंय ते प्रमाणपत्र देण्यात येईल आणि त्या प्रमाणपत्राचा कुठेतरी तुम्हाला फायदा होईल. तर त्या पत्राचा जो पत्र आहे, तर त्या पत्राचा या ठिकाणी आम्हाला कसा फायदा होईल या पत्रामध्ये, या निवेदनामध्ये दिलेले बघा, त्यांनी सांगितलेले की जे ग्रॅज्युएशन, डिप्लोमा झालेले मुलं आहेत, हे या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये बऱ्याच 11 महिने यांनी काम केलं. आता त्या जे मुलं आहेत, तर त्या मुलांना 10% आरक्षणाची तरतूद करावी. म्हणजे सदर 10% आरक्षण पदासाठी सध्या पात्र उमेदवारांना उपलब्ध नसल्यामुळे बघा बऱ्याच जागा आहेत. बघा, 1990च्या दशकामध्ये अशाच प्रकारे शासनाने सुशिक्षित बेरोजगार अर्थसहाय्य योजना राबवली होती आणि त्या अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी, ज्या मुलांनी 3 वर्ष पदवीधारक युवकांनी शासन निर्णय 19/3/1998 नुसार खालील काही सवलती दिलेल्या होत्या. जसं की शासकीय भरतीमध्ये 10% त्यांना राखीव जागा देण्यात याव्या. त्याच्यानंतर कमाल वयोमर्यादेमध्ये त्यांना 55% वर्षापर्यंत शिथिलता देण्यात यावी. तशाच प्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा अशा प्रमाणे सवलती देण्यात यावा. त्यांना वयाची शिथिलता देण्यात यावी. शासकीय भरतीमध्ये 10% राखीव जागा त्यांच्यासाठी असाव्या, जेणेकरून या प्रशिक्षणार्थ्यांना कामाचा अनुभव आहे, त्यांनी काम केलेलं आहे, त्यांना त्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे, त्या सर्टिफिकेटचा कुठेतरी फायदा झाला पाहिजे आणि या कामाचा अनुभव कुठेतरी ते अजून दुसऱ्या ठिकाणी त्या कामाचा अनुभवाला जोड लावून अजून चांगल्या पद्धतीने शासनाच्या कामाला ते चांगल्या पद्धतीने नेतील. तर अशा पद्धतीने शासनाने निर्णय घ्यायला पाहिजेत आणि या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा एकदा कुठेतरी शासनाने जिथे जागा कमी आहेत, जिथं समजा 10% आरक्षण आहे, 10% आरक्षण देऊन ज्या ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी पद रिक्त आहेत, अशा ठिकाणी या प्रशिक्षणार्थ्यांना 10% आरक्षण देऊन त्या ठिकाणी यांना अंशकालीन कर्मचारी म्हणून इथं समाविष्ट करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्या पद रिक्त आहेत आणि हे पद रिक्त असल्यामुळं या मुलांना अंशकालीन कर्मचारी म्हणून 10% आरक्षण द्यावं. म्हणजे याच्यात 2 मुख्य मागण्या आहेत. शासकीय भरतीमध्ये 10% राखीव जागा आहेत, त्या राखीव जागामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामधील प्रशिक्षणार्थ्यांना घ्यावा आणि वयाची शिथिलता करावी. यामध्ये 55
वर्षापर्यंत वयाची या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणातील या प्रशिक्षणार्थ्यांना मुलांना शिथिलता द्यावी, जेणेकरून जे खरोखर पात्र मुलं आहेत, ज्यांना खरोखर कामाची गरज आहे आणि जे खरोखर त्या जागेचे पात्र आहेत असे मुलांचं नक्कीच यामधून करिअर घडणार आहेत, नक्कीच त्यांचं भवितव्य उजळणार आहेत. तर त्यामुळं या ज्या मागण्या आहेत त्या नक्कीच सरकारने मान्य कराव्या, जेणेकरून ज्या वेगवेगळ्या मोठ्या भरत्या निघतात, मेगा भरती निघतात, त्याच्यामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांना जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचा कुठेतरी लाभ होईल आणि या प्रशिक्षणार्थ्यांचं कुठेतरी काहीतरी भवितव्य होईल. कारण हे भवितव्य हे मुलं 11 महिने कार्यकाळ झाल्यानंतर सध्या वाऱ्यावरच आहेत, यांचा कुठेही थारा लागत नाहीये. जे चांगल्या ठिकाणी काम करत होते त्यांनी ते काम सोडून या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जुडले आणि आज त्यांचा कुठेही थारा नाहीये, आज ते फक्त फिरत आहेत. त्यामुळं सरकारने शासकीय भरतीमध्ये 10% राखीव जागा या मुलांना करावी आणि यांच्यासाठी 55% वर्षापर्यंत वयाची शिथिलता करावी, जेणेकरून यांनाही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असेल, त्याचा भरती असेल, त्या मेगा भरतीची यांना तयारी करून त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात यावं. तर अशा मुख्य मागण्या आहेत, नक्कीच लक्ष द्यावं आणि या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना कोणत्याही कुठल्याही जागेमध्ये समाविष्ट करून घ्यावं. धन्यवाद.